खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे। एका गुरुकुलमध्ये काही शिष्य आपल्या गुरुकडे ज्ञान ग्रहण करत होते। गुरु आपल्या सर्व शिष्यांना छान समजावून सांगत होते, पण खूप समजावूनही एका शिष्याला काहीच समजत नव्हते। तेव्हा गुरुने शिष्याला रागात हात दाखवायला सांगितले आणि त्याचा तळहात पाहून गुरुंनी त्याला ज्ञान घेण्यास सोडून आपल्या घरी जाण्यास सांगितले आणि म्हटले की तुझ्या हातात ज्ञानाची रेषा नाही। त्यानंतर शिष्याने जवळच पडलेल्या दगडाच्या तुकड्याने त्याच्या हातावर खोल खुणा करून त्याच्या गुरुकडे गेला आणि म्हणाला, आता मी माझ्या हातावर ज्ञानाची रेघ बनवली आहे, मी आता इथे ज्ञान ग्रहण करू शकतो का? तेव्हा गुरुंनी त्या शिष्याला मिठी मारली आणि म्हणाले की या विश्वातील कोणतीही शक्ती तुला ज्ञान घेण्यापासून रोखू शकत नाही। आणि मित्रांनो, ते शिष्य मोठे होऊन महर्षी पाणिनी झाले, ज्यांनी संस्कृत व्याकरणावर अनेक पुस्तके लिहिली। तात्पर्य मित्रांनो, तुम्ही पण या जगात तुमच्या स्वप्नासाठी तुम्हाला तुमचा हेतू त्या शिष्याप्रमाणे निर्भर आणि खंबीर ठेवावा लागेल। तुम्हाला कोणी काही म्हणू द्या, तुम्ही कधी निराश होऊ नका।